तर आमच्या गावात आज हाफ स्पीच स्पर्धा होत्या क्रिकेटच्या. मग गेलो बघायला. काय लाइटिंग बिटिंग जबरदस्त केलं होतं. बघत थांबलो कडला तिथं. तर तेवढ्यात एक त्या पंच कमिटीतील मुलगा आला आणि मला म्हणला तुमच्या हस्ते टॉस करायचा आहे. अरे मी कशाला म्हटलं, नाही नाही तुमच्याच हस्ते करायचं आहे म्हणला. गेलो टॉस वगैरे केलो. मस्त वाटलं, भारी वाटलं मला की अबा मला याने आपला मान सन्मान केला. मस्त वाटलं. मग काय काटा पडला परत आणि मग मॅचेस बघायला गेलो. तिथं काय मॅचेसला दंगा चालू होताच. काय आपलं बघत थांबलो. मस्त वाटलं, आनंद पण वाटला पण वाईट पण वाटलं. कारण आमच्या जे मॅचेस खेळत होते ते आपलं लांबच्या मॅचेस होत्या हो. आणि आता काय हे हाफ स्पीच म्हणजे मला काय जरा बरोबर वाटलं नाही. कारण काय तर बघायला काय कसतरच व्हायला. तर लांबच्या स्पर्धा बघायला भारी, पण काय करणार ही तर मुलं. जागाच नाही हो आता सध्या. एवढी मोठी जागा राहिली कुठं गावात. खरोखर वाईट वाटतंय त्या पोरांचं. आमच्या वेळेला जागा होत्या त्यामुळं बिनधास्त क्रिकेट खेळत होतो. मस्त वाटायचं. सराव बी चांगला व्हायचा, व्यायाम व्हायचा. आणि आता काय कमी जागेत लई एवढे इथं क्रिकेट खेळायला. मला तर वाटतंय आणि थोड्या दिवसानं घरात क्रिकेट खेळतात का काय असं वाटालंय. काय करणार ही पोरं, तर काय करणार. वेळच तशी आल्या. जागाच नाही म्हणल्यावर काय त्यांच्याकडे काय चूक आहे सांगा की. मग हे ठेवल्यात बघा शाळेत क्रिकेट स्पर्धा हाफ स्पीच. मस्त वाटतंय. थंडी बी भरपूर होती तरी बी लोक आलती बघायला. कारण आवड असते हो प्रत्येकाला. क्रिकेटचा नाद एक वेगळाच असतो त्यो. मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या याला कुठं पण मॅचेस असू द्यात काय आम्ही जाणारच. सायकलनं जाणार, वडापानं जाणार, चालत जाणार, पण मॅच बघायला जाणारच. आम्हाला काय खेळा येणार नाही एवढं, पण आमच्या गल्लीतल्या पोरांची मॅच बघायला आम्ही जाणारच. त्यावेळेला काय आमचे अण्णा गावतील टीम लई फार्मात काय पोरं खेळत होती. आमच्यापेक्षा जरा मोठी होती तर त्यांची मॅचेस बघायला आम्हाला लई भारी वाटायचं, मस्त वाटायचं. आम्ही पण लई मजा केली. लांबच्या क्रिकेट खेळायला तेच मजा हो. ही काय एवढं बरोबर वाटत नाही. तरी बी असू दे आता काय ह्या पोराशने बोलून काय, आता त्यांची काय चूक नाही सोडा. जागाच नाही त्यामुळं काय सगळं अवघड आहे हो. काय त्यांना जागा असं करून दिली पाहिजे, पण काय आता नावेलाज आहे. 21वे शतक आहे हो. काळ बदलला, माणसं बदलली, त्यामुळं काय आता जागा पण बदलल्या. कोण टीचभर जागा देणार आता. एवढी कोण जागा देणार. सगळी लोक स्वार्थी झाली हो. त्यामुळे आता ह्या पोरांना जागा असं कोण देणार नाही. तरी शाळेने जागा दिल्या बघा. बरोबर त्यांचं एक उपकारच म्हणायचं आता. ठीक आहे मित्रांनो, चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. Choose device is आणि हा विशाल साध होताना दिसतो.